आव काय चालवलंय काय तुम्ही? सकाळी मसाला दूध बी घेतलं नाही, नाश्ता बी केला नाही. तब्येत बरी आहे ना तुमची? माझ्या तब्येतीला काय झाले? बरं आहे मी. कुठं निघालात तुम्ही? तुला कशाला पाहिजे नसते चौकशी? हो, बायको आहे मी तुमची. 2 दिवस झालं बघतीये. तुम्ही नाराज दिसताय. कसला विचार चाललाय तुमच्या डोक्यात? असं काय झालं ते तरी सांगा की मला. वेळ आल्यावर सांगेन. चल जाऊ दे. थांबा. नाही, चाललंय काय हो आपल्या घरामध्ये? हा, कसलं टेन्शन आहे तुम्हाला? उद्या तुम्ही टेन्शन मध्ये तुमच्या जीवाचं काय बरं वाईट केलं तर मी काय करायचं? कोणाकडे बघायचं? हे बघा, तुम्ही एक काम करा, माझं दागिनं घ्या आणि ते विका, आणि तुमचं जे काही टेन्शन आहे ना त्यातनं मोकळा व्हा. तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करायचो? असं टेन्शन मध्ये नका राहू हो तुम्ही. तुम्हाला एखादा अटॅक आला तर केवढ्यावर पडेल सांगा. दे दागिने दे तुझे. काय म्हणाला? तुझं दागिने दे. खरंच पाहिजे दागिने तुम्हाला? वय दे तुझे दागिने. आधी कशासाठी पाहिजे ते दागिने सांगा, पण देते मी. ठेव तुझ्याकडेच मग. हा, त्या दागिन्यावरून संसार करतो. तुमच्याचं ना मी मिळालो ना तर मी दागिनं सुटायचं नाही. ठेव तुझ्याकडं. अहो, असं वांगाळ बोलू नका की. हो काय हो, हे बघा, तुम्हाला दागिने कशासाठी पाहिजे ते तरी सांगा की. मी काय तुम्हाला दागिने द्यायला मनाई केली आहे? म्हणजे तुमचं टेन्शन नाही कमी झालं का? पैसा नव्हे का? हे बघा, कोणी मदत करो न करो, तुम्ही हे घ्या. हा, मला माझ्या नवऱ्यापेक्षा दुसरं कायच महत्वाचं नाही. नवराच नसेल तर या दागिन्यांचं काय करणार आहे मी? घ्या. ठेव तुलाच. याने काय होणार आहे? याचे असे कितीचे पैसे येणार? म्हणजे अशी किती नड आहे तुम्हाला? देणार असाल तर प्रश्न विचारा. गेले 2 दिवस प्रश्न विचारून माझं डोकं फार भांडावून सोडले तुम्ही. ये घे पैसे. ये, तुझा माझा काय बी संबंध नाही. निघ. कर्मदरिद्री बायका, तुमच्यामुळे ही अवस्था झाली आहे. एकीच्या हाताला बरकत नाही आणि एकीने सुद्धा ना माहेरसनं काही गठुळं आणलं नाही. तुमच्या दोघींमुळे ना घराचं नारकाट झालंय पार. तिकडं जमीन गहाण पडलेली आहे. हा गोपाळ 20 वर्षाच्या घराच्या बाहेर होता आणि तो तुझा दुटा, तो तर काही कामाचा नाही, त्याचा काहीच उपयोग नाही. तेव्हा बघाव तेव्हा घरात ना पैशाची तंगी आहेच. कुठं नशीब घेऊन आला तुम्ही दोघी ग? काय संसाराला मी काही कमी केले? पण एवढं उरकून गेलं. आज पतून एक घर सांभाळलं मी, त्याची अशीच परतफेड केली हो यांनी. अगं फुलता, प्रेमानं मदत म्हणून अंगठी द्यायला गेले होते, तरी किती बोलले मला. हा माणसाला आहे ना उपकाराची जाणीवच नाहीये. आई शांत व्हा जरा, मी समजवतो त्यांना. लालीजी बघा, समजून सांगा. मी नेतो दुकानावर जायचं मला. आत्या, नका रडू तुम्ही दोघी. आपण रागाच्या भरात बोलले असते. असं कोण रागावतं ग? एवढी वर्ष खपली आणि या सगळ्याचं 1 मिनिटात माती केली या माणसानं. हे जे आणून देत होत त्यात मी घर सांभाळलं, घर चालवलं, दिस काढलं. मी कवा कधी हाऊस नाही केली, काम हाऊस नाही केली, तरी मला एवढं बोललं ते आज. फिरत आहे नगर रडू, काय उपयोग नाही समजून. त्या माणसाला उपकाराची जाणीवच नाही. बघ म्हणजे शांत वाकी हो. ताई, हे घ्या तुमचा पगार. ताई, हा, 500 रुपये जास्त आलेत आम्हाला.
तुम्ही माझी आजपर्यंत जेवढी मदत केली आहे, जेवढ्या मनापासून काम केलंय, त्यापुढे 500 रुपये खूप कमी आहे. मुद्दामच ठेवलेत मी. अहो, आपल्या तुपाला बाहेर मार्केटमध्ये भरपूर डिमांड आहे आता. ताई, तुमच्यासारखी माणसं माझ्यासोबत जोडली गेली म्हणून हे शक्य झालंय. आणि हे सक्सेस फक्त माझं नाहीये, आपलंय. आर्या मॅडम येऊ का? गोपाळजी, या ना या. ताई, तुम्ही आवरून घ्या, मी आले. आणि झाल्यावर निघा हवं तर. हो, या गोपाळजी, या. नमस्कार. नमस्ते. अरे काम जोरात चाललंय की. हो. दादा कुठे तुमचा? अहो, तो केव्हाच गेलाय मुंबईला. बसा ना, मी पाणी आणते. बसा. बोला. अहो काय नाही, इकडनं चालू होतं, म्हणलं भेटून जावं. जोरात चाललंय बरं का काम. खरं तर आता मार्केटमधून इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय ना, ते बघून मला खूप एनर्जी येते. हा, दिसती पण तुमच्या चेहऱ्यावर. तुम्हाला एक सांगू का, बाई सगळ्यात सुंदर कावा दिसते सांगा? हसल्यावर, खुश असल्यावर. अजिबात नाही. मग कधी? तिचं कर्तृत्व तिच्या डोळ्यातनं आणि चेहऱ्यावर तुमचा उजळतं ना, तवा. जसं आता तुमच्या चेहऱ्यावरचं उजळले. तुमच्या दादाच्या बी चेहऱ्यावर असतो बरं कधी कधी. हा, तर कदाचित तो पोलीस असेल म्हणून असेल. मला काल कळलं पोलीस आहे, नाहीतरी इतके दिवस मी सफाई कर्मचारी. अहो, तसंच करतो तो. सगळ्यांना सांगतो की मी सफाई कामगार आहे, म्हणजे समाजातली घाण साफ करणारा. त्याला फार राग आहे क्रिमिनल्स बद्दल. एस्पेशली जे लोक बायकांना त्रास देतात ना, त्यांच्याबद्दल फार चिड आहे. नेहमी म्हणत असतो की अशा लोकांना समाजातून साफ करणार. साफ? आपल्या गावात काय साफ करायला आलं? काय कुठल्या सिक्रेट मिशन वर आहे का? नाही हो, कसलं सिक्रेट मिशन. तो खरं तर आता सस्पेंडेड आहे. नोकरीवर फार काळ टिकत नाही तो. आणि काय सिक्रेट मिशन वगैरे नाहीये. माझ्या काळजीपोटी आलाय माझ्या मागे मागे इथे. सस्पेंडेड म्हणजे आता गावातच राहणार का? किती दिवस काय इकडे कसं? नाही, म्हणजे मला काही आयडिया नाही, कारण तो कधी कुठे कशासाठी जाईल, काय करेल, काहीच भरोसा नसतो. त्यालाच ठाऊक सगळं. तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? तुमचे बंधू जरा विचित्रच वागतात बरं का. माहितीये मला. अहो, लहानपणापासून असा वागतो तो. फार राग आहे ना त्याला गुन्हेगारांबद्दल. असा फोडतो ना एकेकाला, ते गुन्हेगार आयुष्यभर लक्षात ठेवत असतील. होय. मग डिपार्टमेंट काय म्हणत नाही का त्यांना? अहो, सांगून सांगून कंटाळलेत त्याला. जाऊ द्या, मी दादाबद्दल बोलत बसले ना, मला पूर्ण दिवस पुरणार नाही. रंजत्या, फुलात्या, खाऊन घ्या की. नग शामीवर. अहो, द्या की सोडून आता. ते बघा रंजू आत्या, आपण एवढं रागवलं तरी बी खात बसल्यात.